नमस्कार मंडळी। उद्या होळी आहे आणि परवा रंगपंचमी आहे। त्या निमित्ताने स्पेशल नारळाच्या करंजा म्हणजेच गुजिया बनवणं सुरू आहे। आज मम्मी आणि मी रात्री 10 वाजता आणि करंजाचा बेत आम्ही घातलेला आहे। मी छानपैकी मैद्याच्या पुऱ्या टाकली, मम्मी सारण करतात आणि यानंतर करंजा तळायला जाणार आहे आणि परवापर्यंत त्या छान मोडून टेस्टी होणार आहे। सो तुमची होळीची तयारी कशी सुरू आहे नक्की शेअर करा। हॅपी होळी। नमस्कार मंडळी, हॅपी होळी टू ऑल ऑफ यू। आज होळी आहे आणि उद्या रंगपंचमी आहे आणि दादा बहिणींना सरप्राईज देण्यासाठी मी, मम्मी आणि दादा आशिष दौंडला निघालेलो आहे आणि त्यांना काहीच सांगितलेलं नाही आहे आणि आम्ही आत्ता निघतोय। हाय, हॅलो। बघूया दादा त्यांचं रिॲक्शन काय आहे। हां, फुल ऑन सरप्राईज आहे। सो दौंडमध्ये भेटू, बाय बाय। मंडळी, प्रवास सुरू आहे दौंडचा आणि रस्त्यामध्ये थांबलेलो आहे लंच ब्रेकसाठी आणि छानपैकी शेतामध्ये आम्ही तिघेजण जेवण करायला बसलेलो आहे आणि घरचं जेवण आहे। छानपैकी मसूरची डाळ सकाळी मम्मीने बनवली आहे, पोळ्या आहेत, शेंगदाण्याची चटणी, कांदा, लिंबू आणि जेवायला बसतोय। जवळपास 1 ते सव्वा तासामध्ये जायचं आहे। पोहोचल्यावरती बघू रिॲक्शन्स। तर मंडळी, आम्ही दौंडला घराच्या जवळ आलेलो आहे। लग्नानंतर मी पहिल्यांदाच दादाच्या घरी जाते आणि टोटली जसं सांगितलं सरप्राईज आहे आणि वरती जाताना वहिनीचे काय रिॲक्शन होणार आहे ते आता बघायचं आहे। मी खूप एक्सायटेड आहे आणि विदिन 5 मिनिटाच्या आत आपण घरात जाणार आहे। अपार्टमेंटच्या खाली आलेलं आहे आणि आता हळूहळू वरती जायचं आहे। सो लेट्स स्टार्ट टू द सरप्राईज। आम्ही दौंडला पोहोचलेलो आहोत आणि आज आता संध्याकाळ झालेली आहे। संध्याकाळचे 6 सव्वा 6 वाजले आय थिंक सो। आणि मी आता माझ्या भावाला म्हणजेच अभिषेकला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या ऑफिसला आलो आहे। ऑफिसला म्हणजे कुठे MSCB ऑफिसला तो काम करतो दौंडमध्ये। हाँ
एंट्रन्स आहे आणि इथले मार्केट नारळ, मोदक, वेगवेगळ्या पद्धतीचे पेढे, आणि हे आहे प्रवेशद्वार. चिंचवड देवस्थान ट्रस्ट सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. आत व्हिडिओ शूटला परमिशन नाही आहे तर मी तुम्हाला इथूनच व्ह्यू दाखवतो. थँक्यू गाईज. नमस्कार मंडळी, आम्ही दौंडमध्ये सुप्रसिद्ध रविराज भेळ टेस्ट करायला आलेलो आहे आणि दादा आणि वहिनी स्पेशली आज आम्हाला संध्याकाळी भेळ खायला घेऊन आलेले आहेत. तर विचार केला की मी तुम्हाला पण दाखवते, तुमच्यासोबत मी शेअर करते. हो, फायनली ही भेळ आली आहे.